ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्हासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, टीजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी। नमस्कार, मैं अशोक पिंडानी, आप देख रहे हैं टाउन दर्शन न्यूज। आइए देखते हैं यह खास खबर। कल्याणपुर के श्रीराम टाकीज परिसर में शिवसेना के नगर सेवक मधुर म्हात्रे के भाई पर हमले किए जाने की घटना से इलाके में सनसनी फैल गई। आरोप है कि हमले के दौरान मधुर म्हात्रे के साथ मारपीट की गई, जबकि उनके भाई पर धारदार हथियार से वार किया गया। घटना का वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है। हमले का आरोप आकाश जायसवाल पर लगाया जा रहा है, जैसे स्थानीय लोगों के अनुसार आपराधिक प्रवृत्ति का बताया जा रहा है। साथ ही यह भी कहा जा रहा है कि आकाश जायसवाल भाजपा के पूर्व महापौर का समर्थक है। नगर सेवक मधुर म्हात्रे ने आरोप लगाया है कि चुनावी हार के बाद राजनीतिक रंजिश के चलते गुंडों के माध्यम से हमला कराया गया। वहीं कल्याण की कुलसावाड़ी पुलिस ने दोनों पक्षों की शिकायत के आधार पर परस्पर विरोधी मामले दर्ज कर लिए हैं। कल्याण में महायुति के सहयोगी दलों के नेताओं के बीच राजनीतिक टकराव अब सड़क पर दिखाई देने लगा है। फिलहाल पुलिस मामले की हर पहलू से जांच कर रही है और इलाके में सुरक्षा व्यवस्था बढ़ा दी गई है। विक्रम रमेश तरे, माजी नगरसेवक, यांनी पाडलेले गुंड आकाश जयस्वाल, जो ऑलरेडी एका मर्डर केसमध्ये मुख्य आरोपी आहे, त्याला तालुका बंदी आहे। हा मोकाट आमच्या तालुक्यामध्ये, कल्याण तालुक्यामध्ये फिरत असतो आणि लोकांना धमकवण्याचा प्रयत्न करत असतो, खंडणी मागत असतो आणि आमच्या जेव्हापासून निवडणुका झाल्या आहे तेव्हापासून मला त्रास देण्याचं काम ते करत आहे। आपण सातत्याने निवडणुका आधीही पाहिलेलं आहे कशा प्रकारे विकी तरे आणि त्यांनी जी गुंडांची टोळी आता बनवली आहे ती कशी मला त्रास देत होती। आणि निवडणूक झाल्यानंतर एक लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करत असताना माझ्या कामात जास्तीत जास्त कसा अडथळा निर्माण करता येईल याचा ते प्रयत्न करत असतात। आणि आज तुम्ही बघू शकता की माझा भाऊ आणि मी रस्त्यावर असताना आकाश जयस्वाल यांनी धारदार शस्त्राने आमच्यावर हल्ला केला। माझा भाऊ याला गंभीर दुखापत झाली आहे, शोल्डरवर धारदार शस्त्र लागलेलं आहे। एका लोकप्रतिनिधीवर दिवसाढवळ्या असा हल्ला होत असेल तर ही लोकशाहीला काळिमा फासणारी गोष्ट आहे। कारण की जर लोकप्रतिनिधी सेफ नाही तर आम जनताचं काय, हा प्रश्न माझ्या मनात आहे। परंतु हे जे घडतंय ते अत्यंत चुकीचं आहे। हे सूडबुद्धीचं राजकारण खेळलं जात आहे आणि मी तुम्हाला सांगतो की कुठेतरी त्यांना ही हार पचवली गेलेली नाही आहे निवडणुकीमध्ये आणि त्याच्यामुळे त्यांचा मानसिक संतुलन हल्ला आहे विकी तरे आणि त्यांच्या टोळीचा आणि ते अशा सगळे प्रसंग करायला रेडी झाले आहे। मला आणि माझ्या जीवाला आणि माझ्या सहकाऱ्यांच्या जीवाला खरंच धोका आहे आणि आज मी न्यायाची दाद मागण्यासाठी इकडे आलेलो आहे। मला धक्काबुक्की आणि लाथा लागल्या आहेत इकडे छाती वगैरेवर आणि माझ्या भावाला पण त्याच प्रकारे तिथेच लागले आणि परंतु त्याच्यावर धारदार शस्त्राने पण त्याच्यावर वार झालेले। याबद्दल पूर्ण माहिती नाही आहे, परंतु जसं मला आहे की आपल्या नानासाहेब धर्माधिकारी गार्डनमध्ये एक लोखंडे करून इसम होता, त्याची हत्या करण्यात आली। त्याचा हा कट कारस्थान यांनीच रचलेला आणि त्या हत्येमध्ये हा मुख्य आरोपी आहे। आणि मला वाटतं याला जेवढी माहिती माझ्याकडे तर याला कल्याण जिल्ह्यामध्ये बंदी आहे। याच्यात मी सांगू इच्छितो की आजच कोळशावडे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे। मधुर म्हात्रे यांनी एका व्यक्तीला मारहाण करून त्याचा मोबाईल खेचून नेलेला आहे, त्याच्या साथीदारांनी चेन खेचून नेलेली आहे, म्हणजे एक दरोडा टाकलेला आहे त्यांनी। आता ह्यांच्यावर ही वेळ आलेली की आता ही लोकांची लूटमार करत आहे। आपल्या माहितीच तर सांगू इच्छितो की 3 वर्षापूर्वीच एका व्यक्तीला ह्याच्या पूर्ण फॅमिलीने म्हणजे मधुर म्हात्रे, उमेश म्हात्रे, त्याचा भाऊ एवढा त्रास दिलेला होता की त्यांनी शेवटी फाशी घेतली आणि तोही त्याचा गुन्हा दाखल आहे। हा न्यूजमध्ये सांगत असतो की हा गुन्हेगार आणि तो गुन्हेगार, हा स्वतः बेलवर सुटलेला आहे, ह्याच्यावर दुनियाचे गुन्हे आहेत। आणि आणि जे गंजडी पोरं आपल्या इथं फिरत असतात विठ्ठलवाडीत, त्यांना सपोर्ट करणारा हा व्यक्ती म्हणजे जी गुन्हेगारी आहे
त्याला वाव देतोय हा. दुसरा मुद्दा तुम्ही सांगितला की मी हरलो हा एक राजकारणाचा भाग झाला, लोकशाहीचा भाग झाला. परंतु मी त्याला एक सांगू इच्छितो की नगरसेवक खूप छोटी गोष्ट झाली. भारतीय जनता पार्टी ही जगात पहिल्या क्रमांकाची पार्टी आहे आणि त्या पार्टीचा मी आज जिल्हा प्रमुख आहे. आज त्याच्यापेक्षा मोठ्या पदावर मी आहे. त्यामुळे त्याला कदाचित जळण होत असेल या गोष्टीची, त्याच्यामुळे त्याला हा त्रास होतोय. त्यानंतर त्याने माझ्यावर आरोप लावला की मी त्याच्या कामांमध्ये अडथळा आणतो. मी विरोधीवाला आहे. माझं काम आहे लोकांचा आवाज उचलणे. जिथं सत्ताधारी काही काम करत नसतात तेव्हा लोकांचा आवाज बनणं हे विरोधी व्यक्तीचं काम असतं आणि मी माझं काम प्रामाणिकपणे करत आहे आणि हा त्याचा त्रास होत आहे की तो काम करत नाहीये आणि मी कामं करून दाखवतोय, लोकांचा आवाज बनतोय आणि त्याला त्या गोष्टीचा लोकांकडून एक प्रकारे शिव्या पडतायत. त्याच्यामुळे तो आता खूप सेरवेळ झालेला आहे की ह्यांना कसं ह्याला दाबावं आणि ह्याला कसं थांबवावं ह्याच्यासाठी तो एक प्रयत्न करतोय. तरी तुम्ही विरोधात भूमिका अशी. तो व्यक्ती शिंदे गटातून निवडून आलेला नव्हता. तो व्यक्ती उद्धव गटातून निवडून आलेला होता. त्यामुळे तो माझा विरोधक होता. त्यामुळे त्याने मी एक दुसऱ्याच्या विरोधात इलेक्शन लढलेलं आहे. तर डेफिनेटली मी त्याच्या इथला विरोधक आहे आणि विरोधकापेक्षा पण जास्त मी सांगू इच्छितो की अगर लोकांवर अन्याय होत असेल, लोकांची कामं होत नसतील, तर माझा सत्तेतला व्यक्ती असला तरी सुद्धा मी त्याला याच प्रकारे विरोध केलेला असता. कारण की लोकांची सेवा ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट कोणतीही नाही. काल रात्री मी सुमारे 9:30च्या सुमारास मी उल्हासनगरला माझ्या खाजगी कामासाठी होतो. तेव्हा मला गाडीतनं नगरसेवक मधुर म्हात्रे, त्याचबरोबर त्याचे बंधू निलेश म्हात्रे आणि त्याचे अन्य साथीदार, ज्याच्यामध्ये राम घोरी, अमित राय, सौरभ मिश्रा आणि इतर 1-2 जण जे साथीदार होते, त्यांनी मला गाडीतनं काढून मला लुटण्याचा प्रयत्न केला. मी एकटा होतो. मला लुटून त्यांनी माझा प्रयत्न केला. त्याच वेळेला त्यांनी उमेश म्हात्रे ह्याने माझ्या हातातनं मोबाईल हिसकावून मला लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्यांच्यामधल्या एकाने माझी गळ्यात 1.5 तोळ्याची चैन होती, जी मला बड्डे गिफ्ट माझ्या आईवडिलांनी दिली होती, ती त्यांनी खेचून घेऊन गेले. आणि त्याच्यानंतर मला निलेश म्हात्रे यांनी खाली झोपवून मला मारहाण केली. त्याच्याबरोबर ते अमित राय या सगळ्यांनी मिळून मला खूप जोरात मारलं आहे. त्या मारहाणीत मला इथं मारही लागलेला आहे पूर्ण. मी मेडिकल मेमोही सुद्धा त्याच्यावर घेतलेला आहे. पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल केलेला आहे, मी जी FIR दिली त्या FIRवर त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे. काय मागणी मला फक्त माझं म्हणणं हेच आहे की आज जे सत्तेचा दुरुपयोग करून माझ्यावरती जे आरोप लावत आहेत की मी त्यांना मारहाण केलं, एक मुलगा किंवा एक व्यक्ती 7 ते 8 जणांना मारू शकतो का, हा त्यांनीच विचार करावा. देखील माझ्यावरती हत्येचा गुन्हा हा राजकीय षडयंत्राने लावण्यात आला होता. त्याच्यानंतर मला कल्याण तालुका बंदी दिलेली आहे. पण मी उल्हासनगरमध्ये होतो आणि त्यांनी मला उल्हासनगरमधनं खेचत मारहाण करत कल्याण हद्दीत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय नेमकं कारण आहे तुला मारहाण करायचं? सर, ते त्यांचे काय वैयक्तिक वाद आहेत, मला माहीत नाही. माझं तर कोणतंही दुश्मनी नाही किंवा मी त्यांच्या विरोधात कधी कोणती तक्रार केलेली नाही आहे या अगोदर. टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी.